नमस्कार. आपलं कॉन्ट युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण 99 ने किंवा 999 ने एखाद्या वन डिजिट किंवा टू डिजिट किंवा थ्री डिजिट नंबरला कसं डिवाइड करायचं ते आपण बघूयात. सगळ्यात सुरुवातीला मी वन डिजिट नंबर घेते आणि त्या नंबरला मी 99 ने डिवाइड करते. मी एक वन डिजिट नंबर घेतला 4 आणि जर मला 99 ने डिवाइड करायचं असेल तर माझा आन्सर हे 0.04 असं येणार. त्यानंतर एखादा मी टू डिजिट नंबर घेते, समजा 29 आणि मला 99 ने जर मला याला डिवाइड करायची गरज पडली तर हे माझा आन्सर 0.29 असं येणार. आणि एक मी थ्री डिजिट नंबर घेते. जर मी इथे थ्री डिजिट नंबर घेतला 343 आणि 99 तर माझा आन्सर हे 3.43 असं येणार. आता आपण हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत हे मी कॅल्क्युलेटरवर चेक करून बघते. 4 डिवायडेड बाय 99 माझा आन्सर बघा काय आलाय, 0.04 आलाय. त्यानंतर 29 डिवायडेड बाय 99 माझा आन्सर 0.29 आलाय. त्यानंतर 343 डिवायडेड बाय 99 बघा माझा आन्सर 3.46 म्हणजे अप्रॉक्सिमेट 3.43 असंच आलंय. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्ही इथे एक ऑब्झर्व करू शकता. मी प्रत्येक वेळी जे काही माझे डेसिमल पॉइंट ठेवलेत ते 2 डिजिट नंतरच ठेवले आहे. आणि जो माझा नंबर आहे हा जो माझा न्यूमरेटर आहे ज्याला मी डिवाइड करते आहे तोच नंबर मी आन्सर मध्ये रिपीट केलाय. म्हणजे नंबर रिपीट करायचा, फक्त राईट साइड कडनं 2 प्लेस नंतर डेसिमल पॉइंट शिफ्ट करायचा. आता इथे बघा हा नंबर माझा सिंगल होता पण मला डेसिमल पॉइंट नंतर 2 डिजिट हवे होते म्हणून मी काय केलंय इथे 0 घेतला. त्यानंतर 29 मध्ये 29 मुळातच 2 डिजिट असल्यामुळे मी 0.29 लिहून ठेवला. त्यानंतर 343 हा 3 डिजिट नंबर असल्यामुळे राईट साइड कडून येताना 2 डिजिट नंतर मी इथे पॉइंट ठेवून दिलाय. म्हणजे 99 ने जर मला डिवाइड करण्याची गरज पडली तर मी काय करणार, माझ्या आन्सर मध्ये राईट साइड कडनं 2 डिजिट नंतर पॉइंट ठेवून देणार. आता सेम केस आपण 999च्या भागाकारा बाबतीत घेऊया. समजा जर मी इथे 5 घेतलं आणि मला जर इथे 999 ने जर गरज पडली तर मी आता इथे काय करणार, आता मी जसं 99च्या बाबतीत मी 2 डिजिट नंतर पॉइंट शिफ्ट केला होता तर इथे 999च्या बाबतीत मला 3 डिजिट नंतर पॉइंट शिफ्ट करावा लागेल. म्हणजेच काय येणार, माझा आन्सर हे 0.005 असं येणार. त्यानंतर जर मी इथे 43 घेते आणि 999 ने जर डिवाइड करते तर माझा आन्सर काय येणार, सहजच 0.043. म्हणजे कंपल्सरी डेसिमल पॉइंट नंतर मला 3 डिजिट हवेत, पण तेव्हा जेव्हा मी 999 ने डिवाइड करते. समजा जर मी इथे 321 डिवायडेड बाय 999 जर मी इथे घेतला तर काय येणार, 0.321. हा मुळातच 3 डिजिट नंबर आहे त्याच्यामुळे मला इथे 0 घेण्याची गरज पडली नाही. आता आपण इथे करून बघूया. सगळ्यात सुरुवातीला माझा नंबर काय होता, सॉरी, 5 डिवायडेड बाय 999. बघा माझा आन्सर आलाय 0.005. त्यानंतर त्यानंतर माझा नंबर होता 43. 43 डिवायडेड बाय 999. माझा आन्सर आलं 0.043 आलं. त्यानंतर माझा नंबर होता 321. 321 डिवायडेड बाय 999. माझा आन्सर आलं 0.321. म्हणजे एक छोटीशी ट्रिक हीच आहे की जर मला 99 ने जर डिवाइड करायची गरज पडली तर मला डेसिमल पॉइंट नंतर कंपल्सरी 2 डिजिट हवेत. आणि जर मला 999 जर डिवाइड करण्याची गरज पडली तर डेसिमल पॉइंट नंतर मला कंपल्सरी 3 डिजिट हवे. तुम्ही हे डिव्हिजन कितीही युनिट प्लेसचे डिजिट्स असो, कितीही
कोणतेही डिजिट्स असो, या ट्रिकने तुम्ही ते डिव्हिजन अगदी सहज सोपं करू शकता. तुम्ही वेगवेगळे नंबर्स घेऊन ही ट्रिक ट्राय करू शकता. जर काही डिफिकल्टी आले तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाका, मी नक्की सॉल्व्ह करेन. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ऐकल्याबद्दल थँक्यू. लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.